लोकांना काम दिलं त्यांच्याकडनं आपण रिसिव्हर चालू कर, या लोकांना यांचा विमा काढला जाईल. हे जे आता 5 लोक पडलेले त्यांचा उपचार झाला पाहिजे आपल्या माध्यमातून. नाही साहेब, 5 लोक गेले. याच्या पहिले पण कुंभमेळा झाला बरोबर, त्यावेळेस एकही माणूस मृत्युमुखी पडला नाही साहेब. संपूर्ण शहर खड्ड्यामय करून टाकलेले, म्हणजे लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळं, म्हणजे सगळे जणच रस्ता आहे. मग आता समजा आपण कुंभमेळा करतो, सगळे रस्ते चालू आहे, सगळे रस्ते पण व्हाईट कपडे, सगळे सिमेंटचे कपडे खालून त्या 7 प्रकारच्या युटिलिटी जात आहेत, असतील गॅस असतील, इलेक्ट्रिकच्या असतील, 7 प्रकारच्या युटिलिटी जात आहेत. म्हणजे गर्दी न होतं, म्हणजे लोक बघायला येते 4-6 महिन्यांनी. खरं आहे, मी वारंवार मागणी मागितली नाशिककरांची, सांगितलं की बाबा तुम्हाला थोडा त्रास होणार आहे, पाऊस असल्यामुळे पडत आहे, ती वस्तुस्थिती नाकारणार नाही. मागच्या वेळी त्या 10 पैसे जास्त. तुमचं म्हणणं मान्य आहे, परंतु आयुक्त मॅडमनीच काय केलं तर निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. वेद मंदिरासमोर स्वतः आयुक्त उभ्या राहिल्या, तो जो काय रस्ता आहे तो परत बनवलाच नाही साहेब, तो परत जे काही ठेकेदार आहे ते निकृष्ट दर्जाचं काम करत आहे साहेब, आणि कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही. बाबतीमध्ये आपण कुठे तडजोड करत नाही साहेब. आयुक्तांनी सांगितलं, मी त्या दिवशी उद्घाटन करून गेलो, मॅडमचा सगळे गेले, मॅडम स्वतः तडे गेलेले. तुम्ही अजून सांगा या रस्ता निकृष्ट दर्जाचा आहे, आपण ते तोडून टाकू. रस्ते आपण पूर्णपणे कोणत्याही कोपऱ्यामध्ये गेलं तर रस्ता खोदलेला आहे. महापौर मॅडम फिरताय सगळीकडे, लोक त्यांना काय सांगताय मॅडम सगळे नाशिकच बदल झालेले, संपूर्ण येणार नाही. अनेक कामं झालेले आहेत, कामं सगळं सुरू आहेत. 5 लोक गेले ना साहेब. 4-5 महिन्यामध्ये सगळे रस्ते पूर्ण होतील. तुम्हीच म्हणाल की कापड किती सुंदर. सुंदर साहेब. एक विनंती आहे तुम्हाला, साहेब आमची 5 लोक आपल्याला फक्त आता 5 लोक मृत्युमुखी पडले एवढं दिसतंय, परंतु आज जर आपण हॉस्पिटलमध्ये गेलो तर कित्येक लोक आज या खड्ड्यांमुळे ऍक्सिडेंट होऊन आजही हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. लोकांचे म्हणजे विद्यार्थ्यांचे आहे. मी तुम्हाला देतो साहेब, शासनाकडनं यांना आपण हे बघा महापालिकेवर मी आज गेलो होतो, त्यांना सुद्धा आपण एकतरी स्थानिक माणसाला आपल्या काम नाही, स्थानिक माणसाला काम नाही साहेब. आमच्या शहराचा प्रश्न आहे, आमच्या शहरामध्ये काम आहे. लोकांनी 30% बिलोली आता काल रस्ते भाऊ आहे, कॉम्पिटिशन आमची मागणी आहे. आता अग्रवाल साहेब आज परिस्थिती भयंकर असताना अग्रवाल साहेब मॅडम कशी काय सत्तेच्या रेजेवर आहे, त्यांना आपण 100% आज सांगितलं की त्यांना मला भेटायचं उद्या का आलेली मला सांगा. अधिकारी कुत्रा करतील त्याच्यावर कारवाई करू. साहेब अधिकारी